नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आरक्षणाच्या निमित्तानं केंद्रीय पातळीवरून सुरू झालेल्या हालचाली या आरक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या चर्चेपर्यंत जाऊन पोहोचतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे. कारण केंद्रीय पातळीवरून 102व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं राज्यांना आरक्षण देण्याचे, जातीय आरक्षण देण्याचे अधिकार बहाल करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं गेलं आणि त्यानंतर विविध राज्यांमधल्या आरक्षण इच्छुक समाजाच्या नेत्यांनी आपली आपली भूमिका अधिक तीव्र केली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची लढाई लढतोय. न्यायालयीन मार्गाने महाराष्ट्रात हायकोर्टात त्यांची लढाई यशस्वी झाली होती. सर्वोच्च न्यायालयात मात्र हे आरक्षण टिकलं नाही. त्या आधीच्या भूतकाळामध्ये ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा आग्रह झाला तेव्हा विविध प्रकारच्या अभ्यासक आयोगांनी हे आरक्षण जाती आधारित असू शकत नाही असं सांगितलं. पण आता जसा रेटा लावला जातोय आणि जाती आधारित आरक्षण देता येण्याच्यासाठी आरक्षणाची मर्यादाच हटवा असा आग्रह केला जातोय, ते पाहता आरक्षण आता सरसकट सगळ्यांनाच देऊन टाकावं आणि जर ते जाती आधारित द्यायचं असेल तर त्याची पुनर्रचना करावी का असाही एक सवाल समाजात चर्चेला येतोय. हा कितपत परिपक्व समाज आहे आणि कितपत परिपक्वतेनं अशा प्रकारच्या जाती आरक्षणांच्यासाठी आग्रही आहे याचा विचार करण्याचीही गरज आहे. कारण जेव्हा जाती आधारित आरक्षण दिलं गेलं तेव्हा ज्यांना ते दिलं गेलं ते त्या समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी होतं, त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होतं. मात्र जे समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत त्या समाजांनीही आरक्षणाचा आग्रह धरावा याबाबतची चर्चा निश्चितच करावी लागेल की हे किती योग्य आहे किती अयोग्य आहे. त्याच्याच जोडीला आरक्षणाचा प्रश्न हा मर्यादा, आरक्षणाची आत्ताची 50% मर्यादा कमी जास्त करून सोडवायचा असेल तर मग सरसकट सगळ्यांनाच आरक्षण देऊन कायमस्वरूपी हा मार्ग निकाली काढावा का अशीही चर्चा समाजात होत असताना आरक्षणाच्या निमित्तानं काही वेगळा विचार, काही वेगळा फॉर्म्युला आहे का याचाही मागोवा घेणं गरजेचं आहे. आजच्या लक्षवेधीत त्याच अनुषंगानं चर्चा, सगळ्यांना आरक्षण द्यायचं का? या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत, आपल्या सोबत कायदे तज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत आणि ब्राह्मण महासंघाच्या वतीनं प्रतिनिधित्व करतायत आनंद दवे. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. हरिभाऊ राठोड, पहिला प्रश्न आपल्यासाठी. आत्ताच्या घडीला 50% आरक्षणाची मर्यादा हटवावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं असं राज्य सरकार महाराष्ट्रातलं म्हणत असताना तुमच्याकडे सगळ्यांच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून कुठला फॉर्म्युला आहे का आणि सगळ्यांना आरक्षण देता येणं शक्य आहे का या दोन्हीवर आपलं मार्गदर्शन अपेक्षित करतो. प्रसादजी, खरं म्हणजे सगळ्यांना आरक्षण आपण दिलेलं आहे ऑलरेडी. आपला जो प्रश्न आहे की सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे का. आपण या देशामध्ये प्रत्येकाला आरक्षण आहे असं कुठलाही समाज म्हणू शकत नाही की आम्हाला आरक्षण नाहीये. बर, त्यामुळे आज आपण सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. आता हे जे आरक्षण आपण सगळ्यांना दिलं असताना सुद्धा काही समाज, समजा गुजरातमध्ये तिकडे बंजारा समाज सुद्धा मागतोय, जे जाट आहे, इकडे मराठा समाज आरक्षणसाठी भांडतोय. तर या सगळ्यांना अकोमोडेट करता येतो म्हणजे काय, आपण केलेलंच आहे. तसं कोणाला सोडलं नाही. मराठा समाजालाही आरक्षण दिलेलं आहे आपण ईडब्ल्यूएस मधून आणि सगळ्यांना आरक्षण आहे. अगदी हरिभाऊ, आपण जे सांगता आहात की सगळ्यांना आरक्षण आहे ते आर्थिक दृष्ट्या मागास या तत्वानुसार आहे. जातीय आधारित आरक्षण हे सगळ्यांना देता येऊ शकतं का? आरक्षणाची मर्यादा बदलून तशा प्रकारचा कुठला फॉर्म्युला आपण सुचवू पाहत आहात का? नक्की. आरक्षण हे आरक्षण आहे, मग ते जाती आधारित असो, ईडब्ल्यूएस असो, त्या ठराविक जागा आपण आरक्षित करतो त्या त्या समाजासाठी. त्यामुळे हे आरक्षण जे आहे
खरं म्हणजे मंडल आयोगाने 1980 साली जे रिपोर्ट सादर केला होता त्यामध्ये असं म्हटलं होतं की दर 20 वर्षांनी याचा रिव्ह्यू झाला पाहिजे. आज 40 वर्ष झाले. आता आपल्याला रिव्ह्यू करायची वेळ आलेली आहे आणि माझ्याकडे असा फॉर्म्युला आहे तो सगळ्यांना मान्य होईल. कारण आपण 20% आरक्षण हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला दिलेलं आहे आणि मग इतर जो समाज राहिला 80% त्याच्या 50% म्हणजे 40% आपण जर आरक्षण सगळ्यांना दिलं त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तर हे 40 आणि ते 20 असे 60% आरक्षण मध्ये आपण सगळ्यांना अकोमोडेट करू शकतो. आणि हे देत असताना ज्या ज्या समाजाची वर्गवारी आपण केलेली आहे भटके विमुक्त 12 बोलतेदार किंवा आता कुणबी मराठा यांची जी लोकसंख्या येईल त्यांच्या 50% निम्मे आपल्याला आरक्षण देता येते सगळ्यांना अकोमोडेट करता येते. हा फॉर्म्युला सगळ्यांना मान्य होईल आणि हा फॉर्म्युला संविधानात्मक सुद्धा मान्य असेल. हरिभाऊ आपण आता जे सांगितलं ते थोडस सोपं जर करायचं झालं तर SC ST ला त्यांच्या लोकसंख्येच्या इतकं आणि इतरांना त्यांच्या लोकसंख्येच्या निम्म इतकं आरक्षण द्यावं हे पहिलं विधान बरोबर आहे का? अगदी बरोबर. दुसरं विधान या न्यायानं 20% SC ST चं आरक्षण 40% इतरांचं आरक्षण एकत्रित मिळून 60% आरक्षण सर्व ठिकाणी असावं हे बरोबर आहे दुसरं? अगदी बरोबर. आता तिसरा मग या अनुषंगाने माझा तुम्हाला एक प्रश्न आहे तो तिसऱ्या मुद्द्यावरचा असा आहे की यासाठी 50%ची आरक्षण मर्यादा वाढवून म्हणजे 10% वाढवावी लागेल. ती आपण ऑलरेडी वाढवलेली आहे. ती तुम्हाला EWS मध्ये वाढवली गेलेली आहे. जातीय आरक्षण आणि EWS आरक्षण एकसमान असू शकत नाही असा एक तर्क आहे. EWS सुद्धा याच्या 60% मध्ये अकोमोडेट होणार आहे. म्हणजे थोडक्यात हरिभाऊ आपण असं सांगू इच्छिता की प्राप्त परिस्थितीमध्ये आरक्षणाचे सगळे वाद जर मिटवायचे असतील तर SC ST चं आरक्षण हे त्यांच्या जातीय संख्येच्या अनुसार आणि इतरांचं आरक्षण जातीय संख्येच्या निम्म असावं. आरक्षणाची एकत्रित संख्या 60% असावी आणि त्यात आर्थिक दृष्ट्या मागास घटकाचाही अंतर्भाव असावा असा एक फॉर्म्युला हरिभाऊ राठोड यांनी मांडलाय. हरिभाऊ राठोड हे माजी खासदार आहेत, माजी आमदार आहेत, लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी केलेलं काम समोर आहे. बंजारा समाजाच्या नेतृत्वाच्या निमित्तानं संघटनाच्या निमित्तानं ते सक्रिय असतात. आता या सगळ्यातून जर त्यांची अशी भूमिका बनत असेल तर ती भूमिका राजकीय आहे का घटनात्मक आहे यावरची प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते आपल्याकडून अपेक्षित करतो. सदावर्तेजी आपण बोला. मला सांगायचे तुम्हाला की व्यक्तिगत त्यांना काय वाटतंय तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु अनइक्वल्सला इक्वल्स ट्रीट करण्याची संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आणलेली आहे आणि आरक्षण हे केवळ या भारताच्या म्हणजे सीमांमध्ये नाहीये तर अमेरिकेपासून ते लगतच्या पाकिस्तानात सुद्धा आरक्षणाची तरतूद आहे. तर हे अनइक्वल्सला इक्वल्स ठेवण्याच्या तरतुदीमध्ये जे फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये जे हरिभाऊ बोलत आहेत ते फिट बसत नाही. दुसरी गोष्ट लोकसंख्येच्या आधारावर बरोबर आहे SC ST चं रिझर्वेशन कारण ते फार फ्लंग म्हणजे सोशली हँडिकॅप 100% राहतात. आणि तुम्हाला सांगतो रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन कसं असावं कशा स्वरूपात असावं याच्यावर म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रिझर्वेशन प्रमोशनच्याच केसचा संदर्भ देत तुम्हाला सांगतो संविधान पीठापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरजातीय विवाहापासून ते माननीय त्या पीठामधल्या एका माननीय न्यायमूर्तींच्या स्वतःच्या समाजाच्या प्रती प्युरिटी ऑफ ब्लड इथपर्यंत चर्चा झाल्या आणि लक्षात घ्या त्या चर्चेचा आशय हा होता की आरक्षण किती वेळ आणि कशा प्रकारे आणि आरक्षण म्हणजे देण्याची काय भूमिका असली पाहिजे. आता त्या भूमिकेच्या अनुषंगाने जर मला तुम्हाला सांगायचं असेल संविधानिक दृष्ट्या तर हरिभाऊ जे म्हणतात ते तर्क ठरत नाही कारण लक्षात घ्या की इतर समाजाचं जे आरक्षण आहे हे पॉलिसी बेस्ड रिझर्वेशन आहे आणि पॉलिसी बेस्ड आरक्षणाला तुम्ही म्हणजे संविधानिक आरक्षणाच्या स्वरूपात म्हणजे इतके टक्के मिळायला पाहिजे असं म्हणू शकत नाही कारण लक्षात घ्या की आपल्याकडे जो क्लासच्या आधारावर रिझर्वेशन आहे कास्टच्या आधारावर नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला कैकाडी समाज जो पश्चिम महाराष्ट्रात आहे
तो भटक्यांमध्ये सापडतो, तोच कैकाडी समाज जर तुम्ही विदर्भात गेले तर तो एससी मध्ये सापडतो, तोच कैकाडी समाज जर तुम्ही तेलंगणात गेले तर ते एसटी मध्ये सापडतो। त्यामुळे आरक्षणाला सरसगट आणि आपल्या शेंगांवरल्या बिटासारखं किंवा शेंगांवरल्या शेतामध्ये जसं शेंगा काढल्याच्या नंतर हे हिस्सा तुझा हा माझा अशी हिस्सेवारी होत नाही, त्याला अनइक्वल्सला इक्वल्स ट्रीट करण्याची आहे। त्यामुळे हे मला काही म्हणजे मला संविधानिक दृष्ट्या किंवा संविधानिक मर्यादांमध्ये येते असं मला वाटत नाही। बर, आपण असं म्हणता आहात की हरिभाऊंनी दिलेला फॉर्म्युला हा घटनात्मक नाही, तो घटनात्मक होऊही शकत नाही। आनंद दवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, एकदा त्यांचा विचार घेऊ, मग त्यानंतर परत एकदा हरिभाऊ आपल्याला संधी देतो। आनंद दवे, माझा आवाज येतोय आपल्याला? तुमचा आवाज नीट येत नाहीये आनंद दवे। हॅलो, हा मला येतोय आवाज आपला। बर, आनंद दवे, आत्ताच्या घडीला मराठा समाज आरक्षण मागतोय, बाजूच्या राज्यामध्ये पटेल आरक्षण मागतायत, त्याच्या बाजूच्या राज्यामध्ये गुज्जर आरक्षण मागतायत। हे ते सगळे समाज आहेत जे शासक जमात म्हणून ओळखले जातात। एकेकाळी नव्हे तर आजही शासनामध्ये आणि सत्तेमध्ये त्यांचा महत्वाचा हिस्सा आहे। अशा समाजांनी आरक्षण मागावं, मग ब्राह्मणांनाही आरक्षण मिळालं पाहिजे का? थोडंसं भूमिकेवर यायच्या आधी काही गोष्टी स्पष्ट करतो। जसं सुरुवातीला हरिभाऊंनी सांगितलं की सर्वांनाच आहे, तर तसं नाहीये। ते तुझं ते माझं आणि तुझं माझं ते तुझं, तुझं ते माझं असा तो प्रकार आहे। जे 10% आरक्षण आहे त्याच्यामध्ये बाकीच्या पण सगळ्या लोकांना संधी मिळणार आहे। आर्थिक आरक्षणामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना तर ऑलरेडी त्याचा निकष कमी आहे। दुसरं, जसं आता सरोदे साहेबांनी सांगितलं की अनइक्वली लोकांना इक्वल, तसं होत नाही। तुम्ही जर बघितलं आरक्षणाचं तर गेल्या 70 वर्षांमध्ये अनइक्वलिटी वाढलेली आहे। उलट्या जातीवाद वाढल्या आरक्षणामुळे, कमी झालेला नाहीये, हे आपण मान्य करायला पाहिजे। आणि ज्याचा खरंच फायदा झाला हे मला सदावर्ते साहेबांनी सांगावं की खरंच गेल्या 70 वर्षात आरक्षणाचा फायदा झाला का? आणि अनइक्वल लोक जी तुम्ही म्हणताय ती इक्वलला आली का? जर आली असती तर मग त्यांना बाहेर काढायला काय हरकत आहे? मग दुसऱ्या कोणातरी आतमध्ये घेऊ आपण। आरक्षणाचं संरक्षण व्हावं ही जी ब्राह्मण महासंघाची सुप्रीम कोर्टापर्यंतची भूमिका तीच आहे की गेल्या 70 वर्षाच्या आरक्षणाचा तुम्ही एनालिसिस तर करा। ठीक आहे, आरक्षणाच्या समीक्षेची चर्चा वेगळी आणि स्वतंत्रपणे होऊ शकते। आपण मुद्द्यावर यावं। ब्राह्मण समाजाला आरक्षण हवं आहे का? आणि शासक जमाती आरक्षण मागत असतील तर ते न्यायपूर्ण आहे का? खरं अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की एकेकाचा राजा क्षत्रिय समाज सगळीकडचा, म्हणजे महाराष्ट्रातला मराठा असेल, गुजर असेल, राजस्थान मधला जाट गुर्जर जे कोणी असतील, ते पटेल समाज असेल गुजरात मधला, आज आरक्षण मागतोय। जे एकेकाळी देणारी लोक होती ती आज घेणारी म्हणून लाईनवर उभे राहिलेली आहेत। अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे। आणि माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की आधी या सगळ्या लोकांचं म्हणणं एकच होतं की आरक्षण केवळ आर्थिक असावं, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक मोठी वोट बँक तोडण्यासाठी सरकार कोणाचं जरी असलं तरी सुद्धा ते आरक्षण काढू शकत नाही, तर मग त्यांचं निघत नाही तर आम्हाला सुद्धा द्या असं म्हणून ते आलेले। तुम्ही 15 दिवसाआधीचं संभाजी राजांचं जर स्टेटमेंट बघितलं, तुमच्या इथे येऊन सांगितलं होतं त्यांनी की आम्हाला आरक्षण नकोय, संभाजी राजांना आरक्षण नको, पण गरिबांना मिळालं पाहिजे। आमची तीच भूमिका आहे। आरक्षण गरिबांना मिळालं पाहिजे, म्हणजे कोणत्याही जातीचा असो। केवळ एका जातीत जन्मलं म्हणून तुम्हाला सगळे शिक्षण, नोकरी, प्रमोशन सगळे मिळणार, आणि तुम्ही एखाद्या जातीत जन्मला म्हणून तुमचं सगळंच रद्द होणार। ही अन्याय, ही नकार घंटा आता नको आहे। गेल्या 70 वर्षापासून जवळजवळ 6 ते 7 पिढ्यांनी ते भोगले, आता पुढची पिढी ती भोगायला तयार नाहीये, एवढं निश्चित आहे। त्यामुळे आरक्षणाची खुश कोणीच नाही। जसं हरिभाऊ म्हणजे की सगळ्यांना मिळते, हरिभाऊंना विचारा की खुश आहे का, समाधानी आहेत का लोक? तर समाधानी नाहीयेत ना। बर, यावर हरिभाऊंना नक्कीच बोलतं करायला लागेल। हरिभाऊंनी आधीच 60% आरक्षणाचा एक सर्वसमावेशक फॉर्म्युला मांडलाय। आनंद दवेंचा नेमका प्रश्न आहे की 50%चं आरक्षण 60% करणार असाल तर एक प्रश्न जरूर स्वतःला विचारा की आरक्षणानं कोणी समाधानी आहे का? की आरक्षणानं इक्वल अर्थात समता प्रस्थापित झाली आहे का? निश्चितपणे आम्ही समाधानी आहोत। आणि मी जे सांगितलं परत सांगतो, दवे साहेबांना कदाचित ते कळलं नसेल, आरक्षण ब्राह्मणाला सुद्धा आहे, आरक्षण मुस्लिमांना सुद्धा आहे। फक्त त्यामध्ये एक अट टाकलेली आहे ती क्रिमी लेअरची, ज्यांचं उत्पन्न 8 लाख रुपये वार्षिक, तुम्ही सुद्धा क्रिमी लेअर मध्ये द्या ना। हो, तुमच्या समाजाने सुद्धा क्रिमी लेअर मध्ये द्यावं। जर तुम्ही समाधानी आहात तर मराठा समाज नाही, थांबा हरिभाऊ, तुम्ही जर समाधानी आहात तर दुसरा एक मोठा समाज तुमच्यामध्ये वाटे करू म्हणून असा तुम्ही विरोध कशासाठी करताय? घ्या नाही त्या समाजाला तुमच्या बरोबर, तुम्ही समाधानी आहात, तुमचं पोट भरलेलं आहे, तुम्ही आता बोलू आम्हाला आरक्षण नको, आमची प्रगती झालेली आहे। नाही, माझा जो प्रस्ताव मला बोलू द्या।
हे बघा, माझा असा प्रस्ताव आहे की संपूर्ण समाजाची लोकसंख्या व्हावी, जातीगत जनगणना व्हायला पाहिजे. त्यानंतर ओबीसीचं सब कॅटेगरेशन झालं पाहिजे आणि सगळ्यांना 60% जे लोक आपण मी सांगितले त्यांना सगळ्यांना क्रिमी लेअर लावलं पाहिजे. जी मर्यादा तुम्ही ओबीसीला लावली आहे ती सगळ्यांना लागली पाहिजे. तर त्यामुळे आरक्षणच झालं ना. नाही, परत सांगतो तुम्हाला, मी दवे साहेबांना विचारतो, दवे साहेब, ब्राह्मणांना आरक्षण नाही का? सांगा. नाही, ब्राह्मणांना जात म्हणून आरक्षण नाहीये आणि नकोच आहे. अहो काय म्हणताय तुम्ही? अहो ईडब्ल्यूएस चा अर्थ काय? ब्राह्मणांना जात म्हणून आरक्षण नाही. एक मिनिट हरिभाऊ, ईडब्ल्यूएस चं आरक्षण हे कोणालाही जात म्हणून मिळतं का? हरिभाऊ, अशा प्रकारची दिशाभूल कशी असू शकते तुमच्याकडून? दिशाभूल नाही, कोणाची दिशाभूल? हे बघा, ज्या जातीला आता समजा ब्राह्मण आहे त्यांना सामाजिक आरक्षण मिळतं का? नाही मिळत. म्हणून ईडब्ल्यूएस हे माननीय मोदी साहेबांनी सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. बरोबर आहे, पण मग तुमच्या फॉर्म्युलामध्ये हरिभाऊ एक मिनिट, दवे साहेब जरा थांबा. हरिभाऊ, तुमच्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही प्रत्येक घटकाला सामाजिक आरक्षण द्यायलाच निघालात ना? का तुमच्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही सामाजिक आरक्षण वेगळं करणार आहात आणि आर्थिक आरक्षण वेगळं करून तेही जोडून 60% बसवणार आहात? फॉर्म्युलामध्ये आरक्षण असेल परंतु त्याला क्रिमी लेअरची अट असेल. समजा ब्राह्मण आहे, तुम्हाला असं म्हणायचंय की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण तुमच्या फॉर्म्युलामध्ये देता येईल, त्याला क्रिमी लेअरची अट ठेवता येईल, बरोबर आहे? येस. समजा मराठा समाजाचं उत्पन्न 10 लाख असेल तर त्याला मिळणार नाही. ब्राह्मण समाजाचं उत्पन्न जर 9 लाख असेल त्याला मिळणार नाही. पण अशा प्रकारच्या मर्यादा आता ईडब्ल्यूएस मध्ये आहेत. अशा प्रकारच्या मर्यादा आता ईडब्ल्यूएस मध्ये आहेत. मग वेगळं काय आहे तुमच्या फॉर्म्युलामध्ये? वेगळं हे आहे की ते त्या मर्यादा कायम करून सगळ्यांना आरक्षण असेल. अच्छा, एक मिनिट थांबा. सदावर्तेजींना बोलतं करतो. गुणरत्नजी, हरिभाऊंच्या फॉर्म्युलावर तुम्ही घटनात्मक प्रश्न उपस्थित केलात आणि तशा प्रकारचं आरक्षण लागू होत नाही असं म्हणालात. तरीही हरिभाऊ आग्रही आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये समाजाला घटक मानून त्या समाजाची जातीय व्यवस्था, जातीय रचना याचा अभ्यास करून त्यांची जातीय जनगणना करून जातीच्या आधारे आरक्षण द्यायचं आणि त्यालाही क्रिमी लेअर लावायचं. हा इतका सगळा उपद्व्याप शक्य आहे का? होऊ शकतो का? तो घटनात्मकरित्या टिकू शकतो का? मी दोन्ही मान्यवर वक्त्यांना, आपल्या महाराष्ट्राचे प्रेक्षक आणि देशातले सगळे जगातले लोक पाहत आहेत, त्यांच्या साक्षीने सांगू इच्छितो की ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण आहे. सगळ्यात अगोदर कुडमुड्या जोशीचा वर्ग आहे, जातीला कुठेही आरक्षण नाही आहे, वर्गाला आरक्षण आहे. आणि तुम्हाला जर यादी पाहिजेत असेल की ब्राह्मणांच्या एकूण जागा जितक्या आरक्षणातून मिळवल्या किती कोणत्या पदावर आहेत ती यादी सुद्धा आहे. गावात सुद्धा मी नावं सांगू शकतो गावांचे, तो एक विषय आहे. परंतु लक्षात घ्या की जातीवर कुणालाच आरक्षण नाहीये, वर्गावर आहे, क्लास निर्माण व्हावा लागतो. जसं की तुम्हाला मी सांगू इच्छितो प्रसादजी, आणखीन एक उदाहरण देऊन, जर समजा बौद्ध जे धर्मांतरित आहेत महाराष्ट्रातले, ते महाराष्ट्रामध्ये त्यांना आरक्षण मिळतंय, परंतु हे जर यूपी मध्ये गेले इथले बौद्ध महार तर त्यांना तिथे फक्त जे आहेत प्रिव्हिलेजेस मिळतात, रिझर्वेशन्स मिळत नाहीत, कारण ते तिथे त्या रिझर्वेशनला पात्र ठरत नाहीत. लक्षात घ्या, तिथला यूपीतला माणूस महाराष्ट्रात जेव्हा येतो तो फक्त इथे प्रिव्हिलेजेस घेऊ शकतो, म्हणजे कन्सेशन्स अँड नॉट रिझर्वेशन्स. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही रिझर्वेशनची चर्चा करता त्यावेळेस सगळ्या गोष्टींना काहीतरी आपापल्या मतानुसार, आपापल्या विचारापुरतं जे चिंतन झालेले असते त्याच्या आधारे आपण आपले मतं व्यक्त करू नये. ते व्यक्त केल्यामुळे काय होतं माहितीये का की सरमिसळ होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट, जे हरिभाऊ जे बोलत होते की तशा प्रकारे रिझर्वेशन क्रिमी लेअर लावून, लक्षात घ्या क्रिमी लेअर लावून अगोदरच रिझर्वेशन्स आहेत आणि SC STचं रिझर्वेशनला क्रिमी लेअर याच्यासाठी लागू शकत नाही. आणि 70 वर्षाच्या जे रिपोर्ट आहे तुम्हाला सांगतो की म्हणजे काय प्रगती झाली आणि काय अधोगती झाली, तो रिपोर्ट दवे साहेबांना सुद्धा वाचायला पाहिजेत असेल तर माझ्याकडे यावं. माझ्याकडे तो सुद्धा रिपोर्ट नॅशनल कमिशनचे आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये किती टक्के प्रगती झाली ते सुद्धा मी त्यांना दाखवू शकतो. एकच मिनिट सदावर्तेजी, जेव्हा आरक्षणाची चर्चा होते तेव्हा हाही मुद्दा उपस्थित केला जातो की ज्यांना पिढ्यानपिढ्या आरक्षण मिळालं आणि जर समजा ते समता समानता या तत्वांपर्यंत पोहोचले असतील तर त्यांनी स्वतःला दूर करावं आणि इतरांना संधी द्यावी. मागासांमधल्याही इतर मागासांना संधी असावी, मागासांमधल्याही अतिमागासांना संधी असावी,
अशाही प्रकारचा विचार पुढे येतो. समजा हरिभाऊंचा 60% फॉर्म्युला शक्य नसेल तर मागासांमधल्या अतिमागासांपर्यंत आरक्षणाचेही लाभ पोहोचावेत. यासाठी मागासांमधल्या ज्यांनी आजवर वर्षानुवर्ष आरक्षण घेतलं त्यांनी स्वतःहून दूर होऊन इतरांना आरक्षण देण्याच्या साठीची वाट मोकळी करता येईल का? लक्षात घ्या प्रसादजी, जय महाराष्ट्राच्या माध्यमातून देशाला सांगत आहे की जे आपणाला पब्लिक सर्व्हिस मधले जे लोक दिसत आहेत हे 13% लोकसंख्येच्या आधारावर नाही आहेत नोकऱ्यांमध्ये, ते एकूण पदांच्या आधारावर आहेत. म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर 0.5% लोक सुद्धा कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, पोलीस शिपाई इथपर्यंत सुद्धा नाही आहेत, नर्स, डॉक्टर सुद्धा नाही आहेत लोकसंख्येच्या आधारावर. हे पब्लिक सर्व्हिसमध्ये तयार झालेल्या जागांच्या आधारावर आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर 0.5% जरी लोक नसतील तर लक्षात ठेवा की एका 5 कुटुंबामधला एक माणूस कुणीतरी की नाही पोलीस शिपाई आहे, त्याच्यावर 4 कुटुंब जगत आहेत. म्हणजे तेच म्हणतो मी की मागास आयोगांचे जे रिपोर्ट आहेत SC STच्या संदर्भातले ते तर स्पष्ट आहेत की 0.5% सुद्धा लोकांची प्रगती झालेली आहे. केवळ 0.5% ते 1% लोकांची प्रगती झालेली आहे, कारण ते लोकसंख्येच्या आधारावर प्रगती झालेली नाही. आणि दुसरा मुद्दा मला ठासून सांगायचा आहे की 70 वर्षाचा आणि पिढोनपिढ्याचा त्या संदर्भातली याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्याकडे या महिन्याभरामध्ये मीच वकील होतो आणि ती याचिका दाखल केलेली होती की आरक्षण म्हणजे याची म्हणजे आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांनी दाखल केली होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की 70 वर्ष झाले, आता आरक्षण थांबवा. माझा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर माननीय न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती माननीय न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या पीठाने ती पिटिशन डिसमिस केली की आपल्याला आरक्षणाची तरतूद थांबवता येणार नाही आणि आरक्षणाची तारीख नक्की करता येणार नाही किती वर्ष. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर पिढानपिढी आणि मी सांगितलेल्या 0.5% ह्याच्या नंतर मला असं वाटतं की चर्चेला फार जास्त वाव राहत नाही. ज्यांना चर्चा करायची त्यांनी येऊन माझ्याकडून एक मुद्दा मांडायचा आहे वेळेच्या मर्यादेसह. हरिभाऊ, आपल्यासाठी शेवटचं 1 मिनिट आहे. मान्य सदावर्ते साहेबांनी सांगितलं की जातीच्या आधारावर मिळत नाही वर्ग. मी तेच सांगतोय तुम्हाला, सब कॅटेगरीचा अर्थ काय? भटके, विमुक्त, 12 बोलतेदार, कुणबी, मराठा आणि EWS जे राहिले ते EWS हा वर्ग तयार करायचा आहे. एक मारवाड्याला किंवा एक ब्राह्मणाला आरक्षण मिळणार नाही तर मारवाडी, बैन, जैन हे सगळे जे काही आहे सगळ्या जाती ह्या एकत्र करून एक वर्ग होतो तयार, असं आहे. तर तुम्ही याचा अभ्यास करा. मान्य सदावर्ते साहेबांना मी विनंती करतो. ठीक आहे. आणि संविधानात्मक कुठे अडचण आहे? आरक्षण आहे हरिभाऊ. हो आहे ना, मी तेच म्हणतो तुम्हाला. मी तेच सांगितलं. आता कुणाला नवीन आरक्षण द्यायचं आपण? अहो तेच मराठ्यांना आरक्षण देताच येत नाही आपल्याला. मी पहिल्यांदा सांगतो, मी सगळ्यांना आरक्षण आहे या देशामध्ये, एकही समाज सुटला नाही असा कोणी म्हणू शकत नाही आम्हाला आरक्षण नाही आहे. ठीक आहे हरिभाऊ, जर सगळ्यांनाच आरक्षण आहे तर मग आरक्षण नाकारायचं कोणाला, असा एक नवा वाद सुरू होऊ शकतो. आता वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.